नमस्कार. सांगली सिव्हिल हॉस्पिटल आणि मिरज शासकीय रुग्णालयामधील जे न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत त्यांना कायम करावं यासाठी गेल्या 25 ते 30 वर्षांपासून मागणी आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना कायम न करताच आता नव्यानं सरळ सेवा भरती करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. परंतु ही सरळ सेवा भरती करण्याआधी या कर्मचारी जे बदली कर्मचारी आहेत, न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत, त्यांना कायम करावं आणि नंतर सरळ सेवा भरती करण्यात यावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या माथाडी ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं या ठिकाणी निदर्शन करण्यात आलेलं, आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर आता त्या संघटनेचे पदाधिकारी आपण त्यांच्याशी बोलूया. प्रशांत वाघमारे आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नक्की काय मागणी आहे आणि किती दिवसांपासून पाठपुरावा चालू आहे? गेले 25-30 वर्षापासून मिरज सिव्हिल सांगली हॉस्पिटल मधील न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत, ते अगदी सातत्याने त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत असताना मॅट कोर्टाचा 2-3 वेळा आदेश निघाला की मॅट कोर्टाच्या आदेशानुसार तिथे जे न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत त्यांना रिक्त जसं जागा होतील त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी नेमणूक करा. पण कायमस्वरूपी नेमणूक न करता न्यायालयीन मिरज सिव्हिल हॉस्पिटलने या कामगारांना झुलवत ठेवलेलं आहे. अनेक वेळा या ठिकाणी आम्ही आंदोलन केले, न्याय मागितला, मिरज सिव्हिल हॉस्पिटलला सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, तरी देखील आज मिरज सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती अशी आहे की मिरज सिव्हिल हॉस्पिटलने एक जाहिरात काढलेली आहे. जागा रिक्त आहेत, त्या जागेवर आम्ही सरळ सेवा भरती करतोय. ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांना अर्ज करा असं केलेलं आहे. आमची मागणी अशी आहे, न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांना रिक्त जागेवर मॅट कोर्टाने आदेश दिलेला असताना या लोकांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी नेमणूक केली जात नाही आणि त्या ठिकाणी मात्र रिक्त जागा म्हणून सरळ सेवा भरती करतात. याचा अर्थ सरळ मॅट कोर्टाचा अवमान सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने केलेला आहे आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ह्या संदर्भात अधिकृतपणे पत्र दिलं, अधिकृतपणे भेटून त्यांना सविस्तर चर्चा करून सांगितलेलं असताना देखील जिल्हाधिकारी ह्या सरळ सेवा भरतीच्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष असताना तिने देखील त्याच्यावर सही करून जाहिरात काढलेली आहे. त्यामुळे प्रथम मी या ठिकाणी सांगली मिरज सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाचा आणि जिल्हाधिकारी या सांगलीचे यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो. माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना आमचं म्हणणं आहे, तुम्ही तात्काळ या न्यायालयीन बदली कर्मचाऱ्याच्या संदर्भात बैठक घ्या. आम्ही 2-4 दिवसाच्या पलीकडे मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांच्याशी देखील चर्चा केली, अधिकृतपणे सगळं त्या ठिकाणी सविस्तर मांडली आणि अधिष्ठात्याने सगळं म्हणणं ऐकून तुमच्या मागण्या योग्य आहेत आणि न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही देखील आमची भूमिका आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ह्यांच्या जागा रिक्त तसंच ठेवून आम्ही सरळ सेवा भरती करत आहोत. आम्ही विचारलं त्यांना यांच्या जागा तसंच ठेवता याचा अर्थ काय? प्रथम यांना लोकांना ऑर्डर दिली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही सरळ सेवा भरती केली पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आमची विनंती असेल की आपण या ठिकाणी या सरळ सेवा भरतीचा अध्यक्ष असताना आपण संबंधित कर्मचारी आमच्या युनियनची एक बैठक लावून न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांच्या हातात पहिल्यांदा ऑर्डर द्या, मॅट कोर्टाचा अवमान करू नका, ऑर्डर देऊन मग सरळ सेवा भरती करा अशी आम्ही विनंती आज जिल्हाधिकाऱ्यांनी करणार आहोत. तरी देखील या ठिकाणी त्यांनी नाही ऐकून घेतलं किंवा तात्काळ आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय नाही मिळाला. आम्ही उग्र असे मुंबईपर्यंत आम्ही आंदोलन करू, वेळ पडली तर आम्ही कोर्टात जाऊन न्यायालयीन लढा देऊ, पण आम्ही या सरळ सेवा भरती आमच्या विरुद्ध असलेली भूमिका आम्ही खपवून घेणार नाही एवढंच आपल्या या माध्यमातून सांगतो आणि ठिकाणी थांबतो. याबरोबरच ज्या 4 पगारी रजा मिळाव्यात अशी सुद्धा मागणी आहे. लाड समितीचा पण निर्णय या संदर्भात तुम्हाला हे आहे. आम्ही वारंवार मागणी करतोय. लाड समितीच्या शिफारशीनुसार या जे न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत त्यांच्या वारसाला त्या ठिकाणी सामावून घ्या. अनेक कर्मचारी 30-30 वर्ष काम करून मृत्यू झालेले आहेत आणि अनेक आता 5-7 दिवसात सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना देखील लाड शिफारशीनुसार त्यांना देखील त्यामध्ये सामावून घ्या अशी आम्ही वारंवार मागणी करतोय आणि ते झालंच पाहिजे. आणि हे आम्ही कायद्याने जे आमच्या हक्काची नोकरी आहेत ते आम्ही मागतोय. आम्ही काहीतरी चुकीचं काहीतरी करत नाही, त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे.
आपल्याबरोबर आता महिला कर्मचारी काय आहेत त्या सुद्धा इथं काम करत आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून. मावशी, किती दिवस झालं काम करताय आणि काय तुम्हाला? म्हणजे आता 92 वर्षापासून आम्ही काम करतो बदली करणार. मध्यंतरी भरलेत की काही चुकीमुळे भरलेत त्यांनी 10 वर्ष भरले नाहीत म्हणून आम्हाला 15 दिवस कमी असतापैकी त्यांनी दुसरी महिना कमी असताना त्यांना घेतलं. आणि आता सुद्धा म्हणायला लागले तुमची रिक्त जागा आहे, पण रिक्त जागेवर आम्हाला काम देत नाहीत. आणि एक दिवस ॲब्सेंट राहिलं म्हणजे बरं नसलं तर ॲब्सेंट राहतात, ते ॲब्सेंट कळवतात, पगार कमी येतो. आणि आमची जागा त्यांनी द्यावी, आम्हाला आमच्या हक्काची आम्हाला जागा द्यावी आणि नंतर ही लोक भरावे. नक्कीच या निमित्तानं जो शासनानं निर्णय घेतलेला आहे की नवीन भरती करण्याचा, तो सुरुवातीला जे न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत त्यांचं पहिल्यांदा भरती करावी आणि त्यानंतर सरळ सेवा भरतीची प्रक्रिया राबवावी अशा तऱ्हेची मागणी या निमित्तानं करण्यात आलेली आहे. मॅट कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा, त्या मॅट कोर्टाचा आदेश मानून प्रशासनानं शासनानं ही भरती ताबडतोब करावी, यांना कायम करावं, अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.